नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो की स्वानंदीने मल्लिकाने अर्पिताच्या नाकावरती टिचून खूप सुंदर असा प्रसादाचा शिरा बनवलाय आणि स्वानंदीच्या हातचा शिरा खाऊन आजी इतकी इम्प्रेस झाली की आजीने तिला खूप मोठं बक्षीस दिलंय. तेव्हा आता सगळ्यांच्या समोर आजी स्वानंदीला काय असं बक्षीस देणार आहेत जेणेकरून मल्लिका अर्पिता या दोघींचाही जळफळाट होणार आहे. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आजचा व्हिडिओ इतका भारी आहे ना प्रेक्षकांनो, शेवटपर्यंत पहा. फक्त 10 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, शेवट चुकवू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता अर्पिता मल्लिकाला म्हणत असते, आई अगं तू काय करणार आहेस? अगं ती स्वानंदी चुलीवरती प्रसादाचा शिरा करून सगळ्यांना इम्प्रेस करेल आणि खास कर त्या म्हातारीला. आणि त्या म्हातारीला स्वानंदीचा इतका पुळका आहे ना की ती लगेच इम्प्रेस होते. तेव्हा मल्लिका बोलते, अगं मी आहे ना, मी काहीतरी करते. मला मान्य आहे आजवरचा माझा एकही प्लॅन सक्सेसफुल नाही झालेला, पण हा मात्र प्लॅन सक्सेसफुल होणार. तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा अर्पिता बोलते, आई तू तर ना गप्पच बस, तुझ्याकडून ना काहीच होणार नाहीये. आता यावेळेस तू काहीच करायचं नाहीयेस. आता जे काही करणार आहे ना ते मी करणार आहे. तेव्हा मल्लिका बोलते, नक्की तू काय करणार आहेस? तेव्हा अर्पिता बोलते, नुसतं बघत राहा या अर्पिताचं डोकं कसं चालतं. आज ना घरामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं माझ्यावरती सोडून दे. तर आता दुसऱ्या दिवशी पूजेचा दिवस असतो. आजी आता स्वानंदीकडे येते आणि बोलते, बाळा तुला तर माहीतच आहे आपल्या घरची प्रथाच आहे, घरात येणाऱ्या नवीन सुनेने चुलीवरती प्रसाद करायचा असतो. तू करशील ना? तेव्हा स्वानंदी बोलते, हो आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं करेन. आणि मला मान्य आहे मी शहरातली मुलगी आहे, पण मला चूल कशी ऑपरेट करायची हे बरोबर माहिती आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा आजी बोलते, स्वानंदी तू अजिबात काळजी करू नकोस, मी आशाताईंना सगळं समजावून सांगितलंय, तिने सगळी तयारी केली आहे. तुला फक्त जाऊन तिथे स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक म्हणजे फक्त प्रसादाचा शिरा करायचा आहे. जमेल ना बाळा? स्वानंदी ठीक आहे बोलते. स्वानंदी आता कंबर कसते आणि सरळ किचनमध्ये येते. प्रसादासाठी जे काही साहित्य लागणार असतं ते न्यायला ती आलेली असते. म्हणजे रवा, साखर, तूप हे सगळं घ्यायला ती आलेली असते. आणि बरोबर याच संधीचा आता अर्पिता फायदा उचलते. ती आता वरांड्यात येते. पाहते तर काय, तिथे चुलीचा चांगला असा सेटअप केलेला असतो. ती पटकन आता त्या चुलीमध्ये एक ज्वलनशील असं लिक्विड ओतते आणि मनातल्या मनात बोलते, आता जेव्हा आनंदी चूल पेटवायला जाईल तेव्हा या चुलीमध्ये फक्त आग लागणार नाही, भडका उडणार आहे, भडका. आणि मग येणार आहे मजा. स्वानंदी तू आता येच, आता तुझी काय अवस्था होईल ना देवालाच माहिती. तर प्रेक्षकांनी इकडे आता समर त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि तेवढ्यातच त्याच्या खोलीचा सायरन जोरजोरात वाजू लागतो. समरला काहीच कळत नसतं, पण प्रेक्षकांनो अर्पिताने जे काही लिक्विड ओतलेलं असतं त्यामुळे त्याचा वास त्या सिस्टीमने डिटेक्ट केलेला असतो आणि त्यामुळेच ते सायरन जोरजोरात वाजत असतं. समरला कळून चुकलेलं असतं की काहीतरी गडबड आहे, कुठेतरी ज्वलनशील लिक्विड आहे. त्यामुळे तो पळतच आता किचनमध्ये जातो. तिथे काही बायका काम करत असतात, मेड्स. तो तिथे सगळीकडे चेक करतो पण त्याला तिथे काहीच सापडत नाही. तो त्यांना विचारतो, ताई इथे तुम्ही स्वयंपाक वगैरे करत होता का? मला ज्वलनशील द्रवाचा वास आला. तेव्हा त्यातली एक मेड बोलते, नाही सर, पण हां स्वानंदी मॅडम मात्र बाहेर चूल मांडून तिथे स्वयंपाक करतायत. त्यांनाच प्रसादाचा शिरा करायचा आहे ना सत्यनारायण पूजेसाठी. आणि आता मात्र समरला क्लिक झालेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तो आता 100रीने पळत पळत जातो. स्वानंदी आता काळी लावणारच तेवढ्यातच तो तिला अडवतो. स्वानंदीला खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते, अहो हे काय करताय तुम्ही? आज मला प्रसादाचा शिरा बनवायचा आहे, आजींची ऑर्डर आहे, तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा समर बोलतो, जरा थांबा, माझं ऐकून घ्या. मला एक सांगा, तुमच्या नाकपुड्या कुणी बंद केल्यात का? अहो जरा वास घ्या. त्या चुलीमध्ये बघा कुणीतरी ज्वलनशील द्रव टाकलंय. यावरती आता जर तुम्ही काडी टाकली असती ना तर भडका उडाला असतं, आपलं घर जळलं असतं. घराचं सोडा हो, तुम्हाला काही झालं असतं तर. आणि आता मात्र स्वानंदी त्याच्याकडे बघतच राहते. स्वानंदी जेव्हा वास घेते तेव्हा तिला कळून चुकलेलं असतं की तिथे कुणीतरी ते लिक्विड ओतलंय. स्वानंदी बोलते, पण मला कळत नाहीये की हे लिक्विड कुणी टाकलं. तेव्हा समोर बोलतो, जाऊ दे, तुम्ही ते चुलीवरती शिरा करू नका, जाऊन तुम्ही किचनमध्ये करा आणि आजीला जे काही सांगायचं असेल ना ते मी सांगेन. तेव्हा स्वानंदी बोलते, जमणार नाही, ही प्रथा आहे आणि या घरची प्रथा मी मोडू शकत नाही. आजीने मला इतक्या प्रेमाने सांगितलंय, त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे, त्यांचा विश्वास मी तोडू शकत नाही. तेव्हा समोर बोलतो, ठीक आहे, ऑल राईट, पण मी तुम्हाला एकटीला हे सगळं करू देणार नाही, मी सुद्धा तुमच्याबरोबर प्रसादाचा शिरा बनवणार. स्वानंदी बोलते, काय तुम्ही आणि माझ्याबरोबर? समोर बोलतो, हो, जर तुम्हाला शिरा बनवायचा असेल तर माझ्या मदतीनेच बनवावा लागेल. समजा इथे काही झालं, भडका उडाला तर सेफर साईड मला करू द्या. तेव्हा स्वानंदी बोलते, ठीक आहे करा. आणि अशा प्रकारे दोघे खूपच प्रेमाने प्रसादाचा शिरा बनवतात.
तर प्रेक्षकांनो, थोड्या वेळाने आता तिथे मीडियावाले आलेले असतात, कारण घरात सत्यनारायणची पूजा असते आणि याचा सगळ्यांना फुटेज घ्यायचा असतो. आजी म्हणत असते, स्वानंदी कुठे राहिली, तिला बोलवा. अर्पिताला खूप हसू येत असतं. ती आता मल्लिकाच्या कानात म्हणत असते, आई आता ही स्वानंदी काही येत नाही. आता त्याची काय हालत झाली असेल ना, देवालाच माहिती. आता हे सगळं मीडिया शूट करणार आणि याचा खूप मोठा तमाशा होणार. समरसुद्धा पूजेला यायला तयार नसतो, पण तेवढ्यातच त्याच्या रूममध्ये आजी येते आणि म्हणते, पिंट्या चल बरं खाली. सत्यनारायणची पूजा आहे, देवाचं कार्य आहे. देवाच्या कार्यामध्ये असं विघ्न येता कामा नये. तसंही मला मान्य आहे तुला हे सगळं पटत नाही, पण तुला माहिती आहे खाली सगळे मीडियावाले आलेत आणि तू जर आता खाली आला नाहीस तर याचा किती मोठा इश्यू होईल, किती मोठा तमाशा होईल. चल बरं खाली. तेव्हा समोर बोलतो, ठीक आहे आजी, तू म्हणतेस ना, तुझ्या खातर मी येतो. आणि अशा प्रकारे आता समर आवरतो आणि पटकन आता हॉलमध्ये येतो. तिथे सगळे मीडियावाले जमलेले असतात आणि सगळे समरला क्लिक करत असतात. ते म्हणत असतात, समर सर तुमची बायको कुठे आहे. तेव्हा समोर बोलतो, हो ती येते. आणि अशा प्रकारे तो आता पूजेच्या इथे जाऊन बसतो. भटजी आता म्हणत असतात, नवऱ्या मुलीला सुद्धा बोलवा, पटकन बोलवा नववधूला, कारण पूजेचा वेळ टळत चाललाय आणि ही पूजा मुहूर्तावरती होणं फार महत्त्वाचं आहे. पटकन नववधूला बोलवा. आणि तेवढं समोरून स्वानंदीची एंट्री होते. तिने सुंदर अशी साडी नेसलेली असते, मोरपंखी कलरची, आणि तिच्या हातात शिरासुद्धा असतो. आणि तो शिरा आणि नटलेल्या स्वानंदीला बघून या दोघी मायलेकींचे दात घशात गेलेले असतात. मल्लिका, अर्पिता या दोघींचाही चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. मल्लिकाला तर इतका राग येत असतो. ती म्हणत असते, अर्पिता तू मला नावं ठेवत होतीस ना. आई तुझे प्लॅन ना कायमच फ्लॉप होत असतात. मग हे काय सगळं सुरू आहे अर्पिता. अर्पिताची मात्र बोलतीच बंद झालेली असते. स्वानंदी येते, समरच्या शेजारी बसते. समर म्हणत असतो, हे बघा खरं तर मला तुमच्याबरोबर सत्यनारायणची पूजा वगैरे करण्यामध्ये जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे, पण आता मीडियावाले आलेत आणि तमाशा नको म्हणून मी हे करतोय, लक्षात ठेवा. तेव्हा स्वानंदी सुद्धा शांत बसत नाही. ती म्हणते, ओ मला सुद्धा काही हाऊस नाही आहे तुमच्याबरोबर पूजा करायची. मला सुद्धा हे सगळं नाईलाज म्हणूनच करावं लागतंय. भटजी बोलतात, कृपा करा आणि भांडू नका, पूजेकडे लक्ष द्या. असं म्हणतच भटजी आता दोघांना टोकतात. दोघे आता पूजा परफॉर्म करू लागतात. पूजा वगैरे झाल्यानंतर आनंदी आता सगळ्यांना प्रसादाचा शिरा वाटते. तिथे आलेल्या सगळ्या बायका स्वानंदीचं कौतुक करू लागतात आणि म्हणू लागतात, वा 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 वा, तुमच्या सुनेच्या हाताला काय चव आहे, साक्षात अन्नपूर्णा. शेवटी ती आजींना तो शिरा देते. आजी तो शिरा खाते आणि बोलते, वा 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 वा, खरंच स्वानंदी तुझ्या हाताला काय चव आहे, अन्नपूर्णा देवी साक्षात तुझ्यावरती प्रसन्न आहे. तुला माहिती आहे का असा शिरा कोण बनवायची, समरची आई. समर आता तो शिरा टेस्ट करतो आणि त्याला सुद्धा तसंच जाणवतं आणि याच निमित्ताने मला तुला काहीतरी द्यायचं आहे. हे सगळं पाहून तर मल्लिकाचं पुन्हा डोकं फिरतं. ती बोलते, आई अहो हे काय करताय तुम्ही, मी सुद्धा माझ्या वक्ताला केला होताच की प्रसादाचा शिरा, तेव्हा तर तुम्ही मला काहीच नाही दिलं, कसलंच बक्षीस दिलं नाही, मग आता या स्वानंदीला का बरं देताय. तेव्हा आजी बोलते, मल्लिका कसं आहे ना, जेव्हा तू प्रसादाचा शिरा केला होतास ना तेव्हा तो अगोड आणि बेचव झाला होता, पण तू होतीस नववधू, तुला बोलणार तरी कसं ना, कारण तो शिरा खरं तर खाण्याच्या सुद्धा लायकीचा नव्हता. पण स्वानंदीने खूप सुरेख शिरा केलाय आणि याच बदल्यात मला तिला काहीतरी द्यायचंय. असं म्हणत असती. त्यांचा पिढीचा जो हार असतो, जो समरच्या आईचा असतो, तो हार आता ती स्वानंदीला देते. स्वानंदी बोलते, आजी अहो या सगळ्याची काही गरज नाहीये, तुमचा आशीर्वादच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या हाराची वगैरे मला खरंच काही गरज नाही आहे, नको मला हे सगळं. तेव्हा आजी बोलते, हे बघ स्वानंदी, मी प्रेमाने देते आणि ही ना आपली प्रथाच आहे, परंपराच आहे. हा हार मला माझ्या सासूने दिला होता, खरं तर माझ्या सुनांना द्यायचा होता, पण मला त्या योग्यतेची कोणी वाटलीच नाही. पण तू वाटतेस माझी नाचून, म्हणून हा हार मी तुला खूप प्रेमाने देते, नाकारू नको, स्वीकार. आणि अशा प्रकारे आता आनंदीला तो हार स्वीकारावाच लागतो. आजी फक्त एवढ्यावरती शांत बसत नाही आणि बोलते, स्वानंदी मला आता या जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे. स्वानंदी बोलते, आजी पण कसली जबाबदारी. तेव्हा आजी बोलते, हे बघ स्वानंदी, आता मी म्हातारी होत चालली आहे आणि कधी देवाघरी जाईन ना याचा काही नेम नाही. माझी शेवटची इच्छा होती, मला माझ्या पिंट्याचं लग्न स्वतःच्या डोळ्यांनी मरायच्या आधी बघायचं होतं, जे की आता पूर्ण झालंय. पण जाता जाता या घराच्या किल्ल्या एका सेफ हातात जाव्या अशी माझी इच्छा होती आणि ते सेफ हात तुझेच आहेत. माझ्या पिंट्याची आई म्हणजे माझी लाडकी सून, ती जसं हे घर सांभाळायची ना तिचीच प्रतिकृती मला तुझ्यात दिसते आणि मला खात्री आहे हे घर तू सांभाळशील. आणि हे सगळं ऐकून तर समरला, स्वानंदीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. स्वानंदी बोलते, नाही आजी अहो ही खूप मोठी जबाबदारी आहे, हे इतकं मोठं घर, या घराच्या चाव्या आम्ही नाही घेऊ शकत, मला सवयसुद्धा नाही आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी मिडल क्लास घरातून आली आहे, मला नाही हे सगळं जमणार. तेव्हा मल्लिका बोलते, हो ती स्वानंदी बरोबर बोलतीये. अहो या स्वानंदीने इतकं मोठं मॅनेजमेंट कधी केलंय का, तिला सवयसुद्धा नाही आहे
आणि इतके पैसे तर तिने बघितले सुद्धा नसणार आहेत. आपल्या घरातल्या नोकरांना जितका पगार आहे ना, तितका पगार या सगळ्यांना मिळून असेल. त्यामुळे मला नाही वाटत स्वानंदीला जमेल. तेव्हा आजी बोलते, मल्लिका शांत बस. या घरच्या किल्ल्या तर मी स्वानंदीला देणारच. आणि मला माहिती आहे हळूहळू ती सगळं शिकेल. आणि मला माहिती आहे आनंदी या सगळ्यावरती खरी उतरेल. माझा निर्णय ती फसू देणार नाही. स्वानंदी बाळा, हे घे किल्ल्या. आजपासून या घरच्या किल्ल्या तू सांभाळायच्यास. आणि आता नाही म्हणू नकोस असं म्हणतच ती जबरदस्तीने स्वानंदीच्या हातामध्ये त्या किल्ल्या देते. तर अशा पद्धतीचा भाग आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना.